अगदी मंदिरामध्ये जो प्रसाद मिळतो किंवा भंडाऱ्यामध्ये जे जेवण मिळते त्याचप्रमाणे आज आपण लापसी कढी भात बनवणार आहोत. तर ही कढी आणि लापसी भात खाताना अगदी आपण प्रसाद खात आहोत याची फिलिंग येणार आहे. तर चला मग रेसिपीकडे वळूयात. तर त्यासाठी मी येथे कढईमध्ये वितळलेले तूप घेतलेले आहे 1 पळी आणि त्यामध्ये आपण हा लापसीचा रवा भाजून घेणार आहोत. अगदी खरपूस आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. वजनी प्रमाणामध्ये हा अर्धा किलो आहे. आणि छानपैकी आपल्याला हा खरपूस प्रथम भाजून घ्यायचा आहे. आणि साईडला मी भाजतानाच 1 तांब्याभर पाणी तापण्यासाठी ठेवलेले आहे. रवा जोपर्यंत भाजत आहे तोपर्यंत पाणी पण छानपैकी कडक गरम होणार आहे. तर त्यासाठी मी येथे 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि थोडे खोबऱ्याचे काप घेतलेले आहे आणि विलायची पूड घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे कुकरमध्ये हा भाजलेला लापसीचा रवा घालायचा आहे. तर आपल्याला हा कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे म्हणजे छानपैकी हा शिजल्या जाईल. आणि त्यामध्ये गरम पाणी घातले आणि येथे मी आपला गूळ घातलेला आहे आणि खोबऱ्याचे काप घातलेले आहेत आणि विलायची पूड घातलेली आहे. तर येथे आपण 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे, 1 चमचा विलायची पूड घेतलेला आहे आणि खोबऱ्याचे काप आपण अंदाजानं घेतलेले आहेत. कमी जास्त आपल्याला जसे आवडेल तसे. आणि याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स आपल्याला टाकायचे आहेत. आणि येथे आपण कुकरला 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत म्हणजे लापसीचा रवा छानपैकी मऊसूद असा शिजल्या जाईल. तर पाहू शकता मस्तपैकी लुसलुशीत मऊसूद असा हा लापसीचा रवा शिजला गेलेला आहे. आता आपण कढी करून घेऊयात. तर त्यासाठी येथे मी 1 वाटी 1 ते 1.5 वाटी येथे दही घेतलेले आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी मी येथे बेसन पीठ घालणार आहे. 1 चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचा इथे आवडीनुसार मीठ घालणार आहोत. 1 चमचा जिरेपूड आपल्याला इथे घालायची आहे आणि 1 चमचा इथे आपल्याला साखर घालायची आहे. त्यामुळे चव ही अप्रतिम अशी कढीला येते. आणि इथे मी 1 ग्लास पाणी घातलेले आहे आणि हे दही आपल्याला विस्करच्या साहाय्याने फिरवून घ्यायचे आहे. तर पाहू शकता आपले कढीचे ताक रेडी झालेले आहे. आता आपण कढी बनवून घेऊयात. तर कढी बनवण्यासाठी आपल्याला काही मसाले लागणार आहेत. आपण काही ग्रीन मसाले तयार करणार आहोत. तर त्यासाठी शेंगदाणे, लसण, मिरची आणि कढीपत्ता आणि हिरवीगार अशी कोथिंबीर आपल्याला घ्यायची आहे. तर प्रथम आपण कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसण आपल्याला जाडसर भरड तयार करून घ्यायची आहे. तर आपल्याला जाडसर भरडच करायची आहे जेणेकरून कढीमध्ये चव ही अप्रतिम अशी येते. तर प्रथम आपण अशी जाडसर भरड करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण शेंगदाणे घालणार आहोत. त्यामुळे शेंगदाण्याची पण जाडसर भरड राहील. त्यामुळे शेंगदाणे अगदी नंतर टाकून आपण अगदी 1 सेकंदासाठी फिरवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला प्रथम ही ग्रीन मसाल्याची भरड करून घ्यायची आहे. तर अशी भरड ही आपली रेडी झालेली आहे पाहू शकता. आता यामध्ये आपण घालणार आहोत शेंगदाणे. शेंगदाणे आपल्याला नंतर घालायचे आहे म्हणजे जाडसर शेंगदाण्याची भरड राहील. अगदीच बारीक शेंगदाणे होणार नाहीत. तर जाडसर शेंगदाणे तोंडामध्ये आले की चव ही अप्रतिम अशी लागते कढीमध्ये. तर त्यानंतर आता आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊयात आणि कढीला छानपैकी कडकडीत असा तडका तयार करून घेऊयात. तर त्यासाठी येथे मी 2 पळ्या तेल घातलेले आहे, मोहरी घातलेली आहे, जिरे घातलेले आहे आणि छानपैकी कडकडीत असा आपल्याला तडका तयार करून घ्यायचा आहे म्हणजे कढीला चव अप्रतिम अशी येते. तर त्यानंतर आपण जो कढीपत्ता घालणार आहोत, जो मसाला तयार केलेला होता, जाडसर भरड तयार केलेली होती तो घालणार आहोत आणि छानपैकी तेलावरती फ्राय करून घेणार आहोत प्रथम. आणि आपल्याला ही फ्राय करतानाच आपल्याला इथे अर्धा चमचा हिंग घालायचे आहे. हिंगामुळे चव ही खूप अप्रतिम अशी कढीला येते. तर आपले हे मसाला छानपैकी फ्राय झालेला आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत आपले हे कढीचे मिश्रण. तर पाहू शकता कढीचे मिश्रण आपण टाकलेले आहेत आणि त्यानंतर 1 ते 1.5 ग्लास आपल्याला पाणी घालायचे आहे. कढीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करतच आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तर कोणाला घट्ट कढी आवडते तर कोणाला पातळ कढी आवडते त्याप्रमाणे येथे पाण्याचा यूज आपल्याला करायचा आहे. तर पाहू शकता कढी आपल्याला मस्तपैकी फुगवून घ्यायची आहे. तर कढीला आपल्याला इथे उकळी फोडायची नाही आहे. तर कढी फुगली की आपल्याला अशा प्रकारे पळीच्या साहाय्याने हलवून घ्यायची आहे.
तर ही प्रोसिजर आपल्याला 2दा ते 3दा करायची आहे. तर कढीला आपल्याला उकळी फोडायची नाही आहे, कारण उकळी फुटली कढीला तर कढी फाटण्याची शक्यता असते. तर पाहू शकता कढी आपली रेडी झालेली आहे. आता आपण सर्व करून घेऊया. तर येथे आपण घेतलेले आहे मऊ लुसलुशीत असा हा लापसीचा रवा घेतलेला आहे. यालाच शिरा असे बोलले जाते आणि लापसी पण या शिऱ्याला बोलले जाते. तर पाहू शकता किती मस्त असा लुसलुशीत असा हा गोड आपला शिरा रेडी झालेला आहे. लापसी रेडी झालेली आहे आणि आता आपण घेणार आहोत कढी. तर पाहू शकता घट्टसर अशी आपली कढी रेडी झालेली आहे. खूप मस्त अशी आपली कढी रेडी झाली होती. अगदी कढीला पाहून मलाच तोंडाला पाणी सुटत आहे. तर पाहू शकता कढी आपली रेडी झाली आहे. तर कढी सर्व करत आहोत आपण आणि त्यानंतर आपण घेतलेले आहे भात. यामध्ये आपण भात घेणार आहोत. तर आपल्या हा प्रसादची थाळी रेडी झालेली आहे. पाहू शकता अप्रतिम अशी ही चवीला अगदी आपण प्रसादच खात आहोत अशी फिलिंग आपल्याला येते आणि एकदम घरामध्ये एकदम वास दरवळत आहे. अगदी प्रसाद खात आहोत असे आपल्याला फिलिंग येथे येत आहे. खूप लुसलुशीत असा हा आपला शिरा झालेला होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.